नर्मदे हर मित्रांनो, सुंदर अशी सकाळ मैयाच्या किनारी स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या इथे. आज आपण लँडस्केप व्हिडिओ बनवायचं ट्राय करणार आहे. बघू. नर्मदे हर, नर्मदे हर. सकाळचे 7:15 वाजलेले. आपण आता अजून तयारीच करतोय, पण इथे फीलच मस्त आहे. बघा, स्टॅच्यू ऑफ युनिटी, सूर्योदय प्लस मैया. एकदम क्वालिटी सकाळ. नर्मदे हर, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले 8. आज भरपूर लेट निघालो. इथे शिलपाणेश्वर मंदिर आहे. गोरा कॉलनीत होतो आपण रात्री मुक्कामाला. तुम्ही रात्री बघितलं जसं. ही समोर मैया. चला सकाळी सकाळी तुम्हाला दर्शन करून देतो. ही समोर मैया, नर्मदा मैया. आता पुढच्या प्रवासाला लागलोय. पुढे बघू कुठे जायचं ते. शिलपाणेश्वर मंदिरात जाऊन आलो. परत एकदा जायचं ते विचारून घेतो. बाकीच्यांनी दर्शन केलं नव्हतं म्हणून आपण यांना घेऊन आलो. शिलपाणेश्वर महादेव मंदिर. तुम्ही पण दर्शन करून घ्या. इथे चहाच्या दुकानावर चहा घेण्यासाठी या संभाजीनगरच्या मैया आहेत. यांनी सगळ्यांना बिस्किट पॅकेट वगैरे, मला पण बिस्किट पॅकेट. नर्मदे हर मैया. मैया पाया नका पडू. नर्मदे हर. हे सगळे संभाजीनगरवरून आलेल्या मैया. नर्मदे हर, नर्मदे. 20 दिन. कब से निकले थे? 27 तारीख को. तो ओंकारेश्वर होके आए क्या? खाना पीना सब मिलते तर सगळ्या ठिकाणी आम्हाला काही खायला बिस्किटचे पुडे, चहाचं बिल सुद्धा त्यांनीच दिलं. नर्मदे मैयाने आम्हाला बिस्किट दिले. धन्यवाद धन्यवाद. चहा कुरकुरे दिले, चहा पाजला. त्यांची खूप पार्ले बिस्किटच्या पुड्यांचं नर्मदे. हे असं दक्षिणा भेटत राहते परिक्रमेमध्ये. 9:30 वाजले. आता ही डांबरी रोडच आहे. गाड्या पण वापरता येत इकडून. या बाजूला पलीकडे 1-2 किलोमीटरवर नर्मदा माही आहे. पण त्याच्या काठाने रस्ता नाही आहे. यार तिथून पाहिजे होता रस्ता. याच्यावर काहीतरी करायला पाहिजे, का जेणेकरून ज्यांना किनाऱ्याने किंवा तटमार्गे जायचं आहे. मी असं ऐकलं आहे समोरच्या बाजूने आहे. आता पुढे जे आहे तिथे खूप लोक जी उत्तर वाहिनी परिक्रमा करतात ते आपल्याला उद्या लागेल. तिथून म्हणजे 21 किलोमीटरची परिक्रमा असते. ज्यांना ही शक्य नाही 3000 किलोमीटरची, त्यांच्यासाठी ती आहे उत्तर वाहिनी. म्हणजे नर्मदा मैया उत्तरेकडे जेव्हा वाहते तेवढ्या 21 किलोमीटरची परिक्रमा जी असते ती खूप लोक करतात, असं मी माझ्या आईकडून ऐकलं आहे. आता उद्या बघितल्यावर तुम्हाला दाखवतो. ज्यांना शक्य आहे त्यांनी ती पण करू शकतात. नर्मदे हर. आपणही भेटलेलं पुढे फॉरवर्ड करून टाकलं. प्राण्यांना छान छान पिल्लं होतं. हे ते खाणार नाही म्हणून त्यांना देऊ नाही शकत. नर्मदे. इकडं गुजरातमध्ये आल्यापासून आता हे जे 22 या बाबाजींनी आपल्याला पार्लेजी लय खायला राहिलो. माझ्या अख्ख्या आयुष्यात एवढे पार्लेजी खाल्ले नाही ना, तेवढे परिक्रमेत खाल्ले. पतंजली मिल्क कुकीज मागे MP मध्ये सगळे पतंजली भेटायचे. गुजरातमध्ये आल्यापासून पार्लेजी भेटायला लागली. आपला मुंबईचा प्रॉडक्ट आहे पार्लेजी.
वाडीवर वाडे नर्मदे हर. नर्मदे हर. आता पापडी म्हणजे हे गोपाल पापडी जी आपल्याला मागे भेटली होती ती खाल्ली. बालभोग म्हणून पार्ले बिस्किट. पक्षी दिसला मला 7-8 पक्षी ते बघा. आता हे माझ्या बरोबर आहे. यांनी सांगितलं का हा व्हलगा आहे. व्हलगा आता कोणता व्हलगा आहे मी कधी ऐकलेलं नाही. नावच नाही पहिल्यांदा ऐकतोय. एकदम कबूतर सारखा दिसणारा असतो. व्हलगा ना व्हलगा. कबूतर पेक्षा छोटा थोडा. 7-8 पक्षी तिथं तारेवर बसलेले. आता इथून 8 किलोमीटर रामपूर आहे. प्लॅन तर तोच आहे का तिथपर्यंत पोचायचा. आत्ता वाजले 10. 8 किलोमीटर म्हणजे 2 तास 2-3 तास. 1 वाजेपर्यंत जेवण भेटायला पाहिजे. आता एका ठिकाणी खमणचा नाश्ता मिळाला. बालभोग. एक गाडीवाले येऊन देऊन गेले. तिथून पुढे आल्यानंतर हे बघा इथे एक गाडी पूर्ण जळाली. पूर्ण नाही जळाली, एक साईडच जळाली. तिकडचे टायर चांगले आहेत. एक साईडला कसं काय आग लागली असेल हिला. हायवाय काहीतरी भरलेलं असेल याच्यात. मशीन गेलाय पूर्णच गेली पुढून. माणसं वाचले असतील. नर्मदे हर. आता दुपारचे 11:30 वाजले. आता छोटे रस्ते लागलेले आपल्याला. मोठ्या रस्त्याने केव्हाच चालत होतो. गाड्या पाव प्या प्या. आता इकडे पण आहेच पण कमी राहते. या साईडला रामपूर आहे. 1 किलोमीटर आहे. अंदाज आहे 12:30पर्यंत पोचायचा. थोडा स्पीड वाढवलेला आहे मी. बघू. नर्मदे हर. इथं आलो आपण रामपुरा सिंगपुरा रस्ते गरुडेश्वर. महाराजांनी थांबवलं आपल्याला. जेवण करून घ्या मग पुढे चला. सगळे आराम करतोय. दुपारचे वाजले 12:30. अजून 1 किलोमीटरवर रामपुरा उत्तर वाहिनी. बघू डोळ्यात काहीतरी कचरा गेला. नर्मदे इथे आपण सिंगपुरा रामपुराच्या इथे भोजन प्रसादासाठी थांबलो होतो. या प्रकारे मस्त भोजन प्रसादी करतो आपण. या बाबाजींनी सेवा दिली आपल्याला. नर्मदे हर बाबाजी. नर्मदे. दुपारचे 2:30 वाजले. आता आपण पोचलोय रामपुरामध्ये. इथं रामपुरा नर्मदा परिक्रमा मार्ग इथे दाखवतोय. हे सगळे झाडाखाली विसावा घेत आहेत. सावली पण झाडाची सावली म्हणजे विशेष हात करतायत मला. नर्मदे हर. नर्मदे हर. थोडासा आराम करून निघालो. आश्रमात गेलो होतो इथे पण मी शूट करायचं विसरलो. हा समोर दादा गुरूंचा आश्रम. असं आता सध्या तिथे जाण्यात काय अर्थ नाही कारण दादा गुरु परिक्रमेला आहेत आपल्याबरोबर पुढे. नर्मदे हर. तिथं आश्रमपासून पुढे आल्यावर लगेच इथं बोर्ड पाहिलं मी. काय शिकोतर माताजी मंदिर मांगरोल. धनेश्वर महादेव. श्री जानकीदास बापू. मस्त सुंदर मंदिर आहे. नदीच्या बागा इकडे सगळीकडे आहेत. वडाची झावली आली का थोडंसं वाटतं बरं का. थांबून घ्या. इच्छा होऊन जाते थांबायची. गार आम्हाला. नदीच्या किनारीच आपण.
त्या बाजूनी म्हणजे आता जे मंदिर दाखवलं त्याच्या पलीकडे नदी आहे. पण काय पाणी वाढलंय म्हणून तटावरून परिक्रमा बंद आहे. हे रस्त्याने जावं लागतं यार. काय नर्मदे. किती मस्त तब्येतचे झाड आहे. इथं पाणी साचलंय कसलं तरी. इकडे पण उत्तर वाहिनी तटावर आपण रामपुरापासून पुढं मांगलोर या गावात आलो. मांगलोर या गावात आल्यानंतर स्टोर झेरॉक्स म्हणून इथं हे बाबाची हे फुटाणे आणि गूळ याची सेवा देतात. हे बाबाजी आहेत, बिडी पित आहेत. नर्मदे हर बाबाजी. त्यांनी सांगितलं हे बॅगेत असू द्या, जिथे खूपच भूक लागली तिथे गूळ आणि फुटाणे खाऊन घ्या. नर्मदे हर. संध्याकाळचे वाजले 4:15. आपण आलोय ब्रह्मविष्णू मंदिर निरपेक्ष संन्यास आश्रम. हे एक आश्रम आहे, पण आपला अंदाज आहे पुढे जाऊ. इकडे एक अजून पुढे तपोवन आश्रम आहे. दोघं मोठे आश्रम इथे. मांगरोल पासून पुढे 2 किलोमीटरवर. पण अजून आपल्याकडे 1 तास आहे. अंदाज आहे 3 किलोमीटर आपण खेचून घ्यावं आज. काय वाटतं तुम्हाला? नर्मदे. आश्रम बघायला मध्ये आलो होतो, पण इतका आवडला का इथे स्टे करून घेतला. आपण आज इथेच थांबणार आहे. या आश्रमात समोरच्या बाजूला गौशाळा आहे, इकडे अन्नछत्र आहे, इकडे परिक्रमावासींसाठी राहायला जागा आहे. इकडे आपण आसन लावलं आहे. ते समोरून गेट आहे. तब्येतशीर मोठा एरिया आहे. आणि अजून तुम्हाला दाखवायचं म्हटलं इथून बघा, खूप झाडं वगैरे लावलेली आहे. आणि जी गौशाळा आहे त्याच्या त्या बाजूनी नर्मदा माई आहे. तुम्हाला दर्शन करवतो मी तिकडे जाऊन. त्या बाजूला तिथे घाटावर जायला जागा आहे बहुतेक इथे. या मंदिरापासून आपण जाऊन बघू तिथे काय आहे. आता इथे मी जरा फ्रेश होतो. आंघोळ करायचा विचार चालू आहे, कारण घामाने बरबटलोय. आंघोळ करू तर जागा दिलेली आहे. वाटलं तर कपडे पण धुवून टाकू. कपडे तर काही आहे, आपण परवाच सगळे कपडे धुवून टाकले होते. आता फक्त जे अंगावरचे ते वाटलं तर धुवून टाकू. संध्याकाळी कपडे धुवायचा प्रॉब्लेम एकच आहे, यार वाजत नाही. हा सनसेट बघा एक्झॅक्ट माझ्यासमोर आहे. एकदम क्वालिटी. त्याला थोडं ब्लॅक करावं लागेल तेव्हा तुम्हाला दिसेल. हा बघा मस्त आहे ना. सुंदर असा सनसेट आणि सुंदर असा आपला ब्लॉग आज इथेच बंद करू, संपवून टाकू. उद्या सकाळी परत पुढच्या प्रवासाला निघू. उद्या नीलकंठेश्वर धाम इथून आहे 15 किलोमीटर. तिथे जेवण करू. भोजन प्रसादी दुपारची नीलकंठेश्वर धामला राहील. तिथून पुढचं बघू. हा आहे तपोवन आश्रम मांगरोल. इथे मांगरोल गवार का गुवार काहीतरी नाव होतं, मला लक्षात नाही. तिथं असं हां गुवार. हे बघा उत्तर वाहिनी नर्मदा तट. या महाराजांचं आहे, परमपूज्य स्वामी पूर्णानंद सरस्वती. आणि इथेच आपला ब्लॉग संपवतो. भेटू उद्या सकाळी पुन्हा त्याच जोशमध्ये. उद्या पण 25-30 किलोमीटर मारू असा प्लॅन आहे. नर्मदा मैया आहे इथून दिसते. मला अंदाज होता घाट आहे इथे.
इथून आता दर्शन करून घ्या तुम्ही. मी तसं जर जवळ जाता आलं तर माशांसाठी पार्लेजी घेऊन आलो आहे. हो, भरपूर लांब आहे, हरकत नाही. चला जाऊ आपण तिथे. इथे बोर्ड है, माँ नर्मदा में मगर फिरता रहता है, इसलिए कृपा करके बैठकर स्नान करके आ जाना. चला जाऊ, मगर पाहू. बियर ग्रिल्स हो, महाराष्ट्रीयन बियर ग्रिल्स. आपण काय, आपण डेंजर आहे. पण मगर आल्यावर नको, पाणी में राहायचं. हो आता कसं दिसतं, एकदम क्लीन. पाणी किती स्वच्छ. तर मासे बघा इथे. इथे मैया किनारी बसलो होतो शांत जवळ अर्धा तास. आपले औंढा नागनाथचे गुरुजी भेटले मला, बल्लाळ गुरुजी. त्यांच्याशी गप्पा मारल्या, खूप छान वाटलं. ट्रॅव्हल करण्याचा, परिक्रमा करण्याचा हा एक फायदा असतो. आता बल्लाळ गुरुजी मला कधी भेटले असते किंवा मी कधी गेलो असतो औंढा नागनाथला हे सांगू शकत नाही. पाठीमागे पाठ करतायत ते पण गुरुजी, त्यांचं नाव जोशी, प्रकाश जोशी गुरुजी आहेत. ते पण औंढा नागनाथचे गप्पा मारले, खूप छान वाटलं त्यांच्याशी गप्पा मारून. नर्मदे जोशी गुरुजी मैया किनारी. रथानां बलविज्ञायस्थवीरः प्रवीरः सहस्वान्वागी सहमान उग्रः अभिवीरो अभिसत्वासो जाजैत्रमिन्द्ररथमातिष्ठगोपितो गोत्रविदं वज्रबाहुञ्जयन्तमज्मप्रम्रणन्तमोजसा विमग्नो सजाता अनुवीरयध्वमिन्द्रगो सखायो अनुसकूरबध्वम् अभिगोत्राहमानो. किती वाजता आहे? इंद्र आसान्य